तर रविवार माझ्या मुलांच्यासाठी असतो, माझ्या फॅमिलीसाठी असतो. त्यामुळं शक्यतो कोणी मला रविवारचं काही कार्यक्रम द्यायला आले तरी मी त्यांना स्पष्ट सांगते, म्हणजे मला त्याच्यात वाईट नाही वाटत की नाही बाबा रविवारचं मी कार्यक्रम घेणार नाही, तो माझा फॅमिली टाइम असतो. फ्रेश व्हायचं असेल तर मी सरळ एखादा लॉंग विकेंड असेल तर नवऱ्याला घेते, मुलांना घेते, जिथं मोबाईलची रेंज येणार नाही अशा ठिकाणी जाऊ. तेच माझं रिलॅक्सेशन असतं. मुलला 2 जण गेलो, त्याच्यानंतर आम्ही 2 असं कधीच गेलो नाही. फॅमिली किती राग आला तरी आहो आणि किती प्रेम आलं तरी आहोच. पण मला नेहमी सांगायचं की नेहमी आपल्यापेक्षा कमी असणाऱ्यांच्याकडे बघती किती समाधानी राहतात, ना की मोठ्यांच्याकडे. नाहीतर मग आपण कायमच हा विचार करत राहणार, अरे त्यांच्याकडे आहे माझ्याकडे का नाही. पण जेव्हा तुम्ही अशी लोक बघता तेव्हा असं वाटतं नाही बाबा माझ्याकडे जे आहे त्यात मी सुखी आहे. म्हणजे आणि तो खूप हार्ट टचिंग होतं. म्हणजे मला मी जाणते ना, मला पॉलिटिक्सचं काहीच माहिती नव्हतं. तिथे वेळ द्यायची, जिल्हा परिषद मध्ये गेल्यावरती मी 7-7, 8-8 वाजेपर्यंत करायची, केवळ थांबायची हे शिकण्यासाठी की सरकारी कागदपत्र वाचायचे कसे असतात. तेव्हाच आईनी मला स्पष्ट सांगितलेलं की तुम्ही त्या क्षेत्रात वेळ द्या, घर बघायला आम्ही आहोत, तुम्ही घरची काही काळजी करू नका. त्यामुळं हे 4 शब्द सुद्धा माझ्यासाठी इतके सपोर्टिव्ह होते. त्यामुळे वीरला जास्त वेळ देता आला नाही, ती मला खंत आहे की त्याच्या लहानपणी मी नव्हते. पण आम्ही सासणे ग्राउंडच्या इथे ना ते पाणीपुरी छान मिळते, तर तिथे जाऊन आम्ही पाणीपुरी खातो. शिवरायांनी गड जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने, अमल साहेबांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. वा वा वा, साहेबांनी कमेंट दिली पाहिजे. तुम्ही साहेबांच्या सोबत बघितलेला पहिला चित्रपट कोणता? आम्ही बघितलेला पहिला चित्रपट हम आपके है कौन. अरे देवा. साहेबांसाठी आणि तोही आम्ही 9 वेळा बघितला. हा म्हणजे एकदा नाही, 9 वेळा बघितला सोबत. हम आपके है कौन, हम आपके है कौन. कंटाळा नाही आला 9 वेळा बघणं? काय विशेष? हम आपके है कौन सगळ्यांनाच आवडतो. विचार करते 9 वेळा का बघितला मी तो पिक्चर. पण बघितला आम्ही. म्हणजे त्याच्यानंतर तेवढ्याच वेळा दिलवाले दुल्हनिया पण बघितलं. प्रेम, निशास, राहुल, काय विषय. मे बी तो एरा जो होता, तुम्ही बघत होता का स्वतःला? नाही, तो एरा जो होता की नाही, तो पहिल्यांदा फॅमिली चित्रपट आले त्यावेळेस. म्हणजे दिलवाले दुल्हनिया असेल किंवा हम आपके है कौन असेल, हम साथ साथ हे असेल, हे फॅमिलीवरती ओरिएंटेड पिक्चर. तो एरा तो होता की सगळ्या फॅमिलीवरचे पिक्चर यायचा आणि तो इतका छान होता. म्हणजे असं छान वाटायचं त्यांचं लव्ह स्टोरी पासून, मग फॅमिलीचं इन्व्हॉल्वमेंट आणि मग ते फॅमिलीची मनं जपून आपलं प्रेम कसं सांभाळणं, हे जे काही होतं ना. म्हणजे ऑब्व्हियसली प्रत्येकाने त्यांना वेगळं घेतलं असेल, पण मला असं वाटलं की फॅमिलीचं मन जपून आपलं प्रेम कसं जपायचं हे त्या चित्रपटात खूप छान दाखवलं. कोणतं गाणं डेडिकेट करायला लागतं? गाणं म्हणायचं? हे नाही बाबा, माझा आवाज काय नाही चांगला. पण तुम्ही नंतर प्ले करा. पिक्चरचं मला नाव नाही आठवत आहे, पण तो हा बघा, तू है तो दिल धड़कता है, तू है तो साथ, तू ना तो घर घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता. ते गाणं आवडेल मला डेडिकेट करायला. साहेबांच्या प्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादा शब्द कशामध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी आहे? म्हणजे माझं सेफ स्पेस आहे ती माझी. म्हणजे जिथं मला काही विचार करावा लागत नाही, माझ्या हजारो लाखो चुका जिथं माफ होऊ शकतात. सो एकच शब्द, सेफ स्पेस. म्हणूनच साहेब आधी सॉरी म्हणतात. सॉरी म्हणतात. राजकारणातलं एक दमदार महिला नेतृत्व म्हणून आम्ही तुम्हाला सध्या पाहतोय. ते मीडिया समोर तुम्हाला आव्हानं देताना ओले वटकारे ह्या सगळ्यात बघतच आलोय. म्हणजे ओव्हरऑल राजकारणात खूप बघत आलोय तुम्हाला. टेक्सटाईल मध्ये ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर राजकारण, करिअरची वाट का बदलली आणि यासाठी मार्गदर्शन कोणाचं होतं राजकारणात? मी सांगू का गौतमी, कधीही ऑब्झर्व कर, 80% लोक जे ज्या क्षेत्रात ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतात त्या क्षेत्रात ते कधीही नोकरी करत नाही. म्हणजे बघ तसं म्हणजे करतात, म्हणून 80% म्हटलं 20% सेट असतं आपलं.
तुम्हाला करायचं एक असतं, पण तुमच्यासाठी डेस्टिनीने काहीतरी वेगळं ठरवून ठेवलेलं असतं. मला कायम टेक्सटाईलच करायचं होतं, मला फॅशन डिझायनिंग मध्ये जायचं होतं, त्याच्यानंतर मला टेक्सटाईल डिझायनिंग मध्ये जायचं होतं. पण माझं लग्न झालं पॉलिटिकल फॅमिलीमध्ये, तरी सुद्धा मी पॉलिटिक्स मध्ये कधी येईन असं नव्हतं. कारण राजकारण ही हा, मग मी तेच म्हणते की हे घडत गेल्या गोष्टी. म्हणजे जेव्हा अमल साहेब पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांच्या जागी जिल्हा परिषद मला लढवायला लागली, आणि असा माझा पॉलिटिक्स मध्ये माझी एंट्री झाली. सो मी सगळ्यांना तेच सांगते की आय एम अन ऍक्सिडेंटल पॉलिटिशियन, आय एम नॉट अ पॉलिटिशियन. राजकारणाची आवड काही संबंधच नाही आवड असण्याचा. म्हणजे आमच्या घरी मी लिटरली सांगते ना, कधीही राजकारण हा विषय डिस्कसच केला जात नव्हता. त्यामुळं मला साधं आपले महापौर कोण होते त्यावेळेस, म्हणजे आम्ही शाळेत असताना, हे फक्त शाळेत शिकल्यावरच माहिती होतं. नाहीतर आमच्या घरी कधीही विषय मुलांच्या समोर राजकारणाचे काढले जायचे नाहीत, राजकारण मुलांच्या सोबत डिस्कस केलं जायचं नाही. त्यामुळे राजकीय असं काहीच नव्हतं, म्हणजे वातावरणच नव्हतं. आमच्या घरी सुद्धा कुठल्याही राजकारणी व्यक्तीचं येणं जाणं नव्हतं. तेच तर ना, सर्व राजकारण म्हटलं की भीतीच वाटतेच त्याला आधी. तरी सुद्धा फॅशन डिझायनिंग, टेक्सटाईल वगैरे ह्यातून तुम्ही डायरेक्ट राजकारण, कसा होता तो अनुभव? म्हणजे तुम्हाला का असं खेचायला झालं? नाही, कसं आहे की मनानी आणि मला वाटते काय म्हणतात त्याला, विचारांनी मी एक आर्टिस्ट आहे. त्याच्यामुळं मी चांगल्या पद्धतीनं गोष्टी समोर मांडू शकते, ठेवू शकते. तर जेव्हा मी राजकारणात आले तेव्हा यायच्या आधी मला बरंच, म्हणजे मी बाबांच्या बरोबर बोलले, कारण तसं त्या गंभीर विषयांवरती चर्चा बाबांशी भरपूर होत असतात. तर त्यावेळेस ते म्हटले, नाही काही अवघड नाहीये, राजकारण असं काही वेगळं नाही, तुम्ही जे करता तेच बाहेर येऊन तुम्हाला करायचंय. म्हणजे समाजसेवा असेल, तर माझी फॅमिली जी आहे माहेरची, आम्ही समाजसेवेत जास्ती आहोत, आम्ही पॉलिटिकल ऍडव्हान्टेज त्याचा कधीच घेत नाही. आणि इथे कसं आहे, फक्त तुम्हाला बाहेर जाऊन तुम्हाला चेहरा बनायचा आहे, तुम्हाला ते करायचंय. सो ट्रान्झिशन असं स्मूथ झालं माझं, आणि बाकी सगळे अनुभवी लोक माझ्या आजूबाजूला होते, त्यांचं मार्गदर्शन होतं. वेळोवेळी काही लागलं तर अमल साहेब सांगायचे. आणि अगदीच मी नवीन होते त्यामुळे मला कशाचंही ज्ञान नव्हतं पहिले 2 वर्ष, पण नंतर मी शिकले. म्हणजे मी त्याच्यासाठी वेळ दिला. असं एका रात्रीत कोणी शिकत नाही, पण मी तिथे वेळ द्यायची. जिल्हा परिषद मध्ये गेल्यावरती मी 7-7, 8-8 वाजेपर्यंत करायची, केवळ थांबायची हे शिकण्यासाठी की सरकारी कागदपत्र वाचायचे कसे असतात. आणि मग मी ह्या सगळ्या गोष्टी शिकले, आणि मग आता आय कॅन हँडल प्रॉपरली, हँडल करू शकतो. तसं म्हणजे लग्नानंतर सहसा स्त्रीला तरी असं वाटतं की हा, आपला नवरा घरी यावा लवकर. त्यानंतरच्या संसाराच्या ज्या गोष्टी असतात, तर त्या पिरियड मध्ये तुम्ही राजकारणात शिरला. लग्नाच्या माझ्या मला वाटतं 7 वर्षानंतर मी घरातून बाहेर पडले. 7 वर्षानंतर? हो, 7 वर्षानंतर मी बाहेर पडले. म्हणजे 7 वर्ष मी अजिबात बाहेर कुठेही पडले नव्हते, आणि राजकारणाचा तर प्रश्नच नव्हता. म्हणजे राजकारण नाही, मी इव्हन त्यांच्यासाठी सपोर्टिव्ह पॉलिटिक्स पण करत नव्हते. म्हणजे मी आता इतक्या बघते ना बायका की नवऱ्यासाठी महिला मंडळ जमवणं किंवा हे करणं, अशात सुद्धा मी नव्हते कधी. म्हणजे 7 वर्षानंतर थेट जिल्हा परिषद असं होतं. असं काही झालं की तुम्हाला त्या राजकीय पार्श्वभूमीत उतरायला लागले? तेच मी सांगते ना, 2014 मध्ये अमल साहेब आमदार झाले, आणि मग पूर्वी ते जिल्हा परिषद सदस्य होते. मग ते आमदार झाल्यावरती 2 वर्ष त्यांची इथे जागा जी होती ती मला लढवावी लागली. मग मला पोटनिवडणूक इथे लागल्यावरती मग मी त्या याच्यामध्ये उतरले, कारण लोकांचं असं म्हणणं होतं की नाही, अमल साहेब सदस्य होते इथे आणि तुमच्याच घरातलं कोणीतरी व्यक्ती असलं पाहिजे. आणि मला वाटतं असं माझी एंट्री झाली. म्हणजे मी सांगते ना, मला पॉलिटिक्सचं काहीच माहिती नव्हतं. म्हणजे मी सरकारी कागदपत्र ते इतकं त्याचे हे असतात ना, म्हणजे रेफरन्सेस देतात, म्हणजे तुम्ही लिहिताना पहिला ह्या याच्यानुसार, ह्या पॅरेग्राफनुसार परिशिष्ट हे असं सगळं हे वाचणं सुद्धा माहिती नव्हतं. तिथून माझी सुरुवात आहे. म्हणजे तिथून मी सुरुवात केली, आणि आज 10 वर्ष झाले मी या क्षेत्रात आहे. एखादी मीटिंग अचानक लागली आहे तुमच्या घरात, तुम्ही तुमचा स्वतःचा एक फॅमिली टाइम देताय, आणि त्यावेळेला अचानक तुम्हाला उठून राजकारणातल्या एखाद्या मीटिंग मध्ये गेलाय, तर तो अनुभव, असे बारीक सारीक जे अनुभव आहेत जे तुमच्या इमोशनल गोष्टीनं खूप टच करून गेलात, असे अनुभव?
बघ, पहिला तर जे बॅलन्सिंग आहे घर आणि राजकारण, तर टचवूड मी त्या बाबतीत लकी आहे की मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. त्यामुळे मला घर अगदी सांभाळून बाहेर पडायचं आहे किंवा मला आता स्वयंपाक पाणी सकाळ संध्याकाळचं करून बाहेर पडायचं आहे, मुलांचं सगळं, असं कधी झालं नाही. कारण का मला माहिती आहे जॉईंट फॅमिली असल्यामुळं मागे मी अवलंबून राहायला कोणीतरी आहे घरामध्ये. म्हणजे माझं घर कोणतरी बघतंय, मग आई असतील, वहिनी असतील, आणि मग त्याच्यामुळं मुलांच्याकडे लक्ष देणं होईल ऑटोमॅटिकली. त्यामुळे मला कधी हा विचार आला नाही की मी मुलांना सोडून जाऊ का, संध्याकाळी माझा नवरा येऊन काय जेवेल घरी. तर त्या बाबतीत मी ब्लेस्ड आहे की मला एवढं स्ट्रगल नाही झालं हे मॅनेज करताना. आणि पहिल्यापासून जेव्हा मी राजकारणात आले तेव्हाच आईंनी मला स्पष्ट सांगितलेलं की तुम्ही त्या क्षेत्रात वेळ द्या, घर बघायला आम्ही आहोत, तुम्ही घरची काही काळजी करू नका. त्यामुळं हे 4 शब्द सुद्धा माझ्यासाठी इतके सपोर्टिव्ह होते. त्यामुळं मला घरचं फारसं काही बघायला लागलं नाही. आणि जर असं कधी एखाद्या कार्यक्रमात मी असेन आणि एखादी अर्जंट मीटिंग लागली जिथं मी अपेक्षित आहे तर तिथं मी जाते. आणि मग जसं मी सांगितलं जॉईंट फॅमिली असल्यामुळे माझ्या मुलांनाही फारसं कधी आईची कमी असं नाही वाटत की चला सगळेजणच आहेत, म्हणजे त्यांची बहीण भावंड आहेत, आजी आहे, काका आहेत, काका आहेत, तर आजोबा आहेत. सो मुलांना पण कधी असं एकटेपणा वाटला नाही. त्यामुळे मला फारसा स्ट्रगल आला नाही. कधी कधी कार्यक्रम सोडून जाताना वाईट वाटतं, पण काही जर मीटिंगला मला आमंत्रण आहे कारण मी पदाधिकारी आहे म्हणून, पण नाही आला तरी चालेल, माझ्या ऐवजी अमल साहेब आले तरी चालेल, असं कधी कधी होऊ शकतं. तर तिथे मग मी अवॉइड करते की बाबा मी घरच्या कार्यक्रमात आहे तोपर्यंत अमल साहेब मॅनेज करतील, किंवा अमल साहेब आता अधिवेशनाला गेलेले आहेत तर अमल साहेबांच्या जागी मी एखादी मीटिंग अटेंड करेन. सो ती अंडरस्टँडिंग आमच्या दोघांच्या मध्ये आहे. हा झाला तुमचा अंडरस्टँडिंगचा प्रश्न. पण कसं आहे, तुम्ही मला मगाशी म्हणालात की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात अविस्मरणीय क्षण तुम्ही आई झालात. शांभवी आणि वीरकृष्णाची आईच्या भावना काय आहेत की ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करताना की मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, मला आता गरज आहे, मला त्यांच्याकडे जायचंच आहे, त्यामध्ये जी आई येते ती काय आहे? खरं सांगू, शांभवी 7 वर्षाची होईपर्यंत मी तिला पूर्ण वेळ दिला. फक्त मला वीरला जास्त वेळ देता आला नाही, कारण का जेव्हा वीर जन्मला त्याच्या नंतर मी डायरेक्ट जिल्हा परिषद अध्यक्ष झाले होते. त्याच्यामुळे वीरला जास्त वेळ देता आला नाही. ती मला खंत आहे की त्याच्या लहानपणी मी नव्हते. पण नंतर मला असं रिअलाइज झालं की ही जी गिल्ट असते आईपणाची की आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही, ही विनाकारण आपण वागवायची नाही अंगावरती. कारण मुलांना तुमचा क्वांटिटी टाइम नको असतो, क्वालिटी टाइम पाहिजे असतो. मुलं, तुम्ही जरी 24 तास घरी असाल तरी मुलं 24 तास तुमच्याजवळ असत नाही. ती तेवढ्याच दिवसातनं 1 तास तुमच्या बरोबर खेळतील, 10 मिनिटं येऊन तुमच्याशी मनातलं बोलतील, पण अदरवाईज ती त्यांच्या विश्वात असतात, त्यांचं खेळत असतात. सो मी हे कुठेतरी शिकले, म्हणजे कालांतराने, अनुभवाने, की मुलांना क्वालिटी टाइम दिला पाहिजे. आणि म्हणून मी शक्यतो, जरी मी ऑफिसमध्ये सकाळ ते संध्याकाळ असेल तरी माझी मुलं तोपर्यंत 6 वाजेपर्यंत सगळीच घरी येतात. आता त्यांचे स्कूल्स झालेले आहेत चालू वगैरे, ट्युशन्स वगैरे करून, स्पोर्ट्स खेळून वगैरे 6 पर्यंत. तर मी शक्यतो प्रयत्न करते की मी 7 पर्यंत तरी घरी येईन, म्हणजे ते झोपायच्या आधी 2-3 तास मला त्यांच्या बरोबर मिळतील. आणि स्ट्रिक्टली मी 7 नंतर शक्यतो मी फोन कॉल्स अवॉइड करते. म्हणजे असं की मला असं वाटतं की त्यांच्याबरोबर मी टाइम देते तर तो त्यांच्याबरोबर टाइम असावा म्हणून. आणि एकदा मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मी कुठेतरी माझा चंदगड दौरा होता का काहीतरी होता, आणि त्यावेळेस शांभवीचा मला अचानक फोन आला होता आणि ती खूप रडत होती आणि तिला मला भेटायचं होतं. तर मी मीटिंग आवरली आणि पुढचं मग ते जेवणा वगैरेचे कार्यक्रम होते सगळे कॅन्सल केले आणि मी तिच्यासाठी परत घरी आले. म्हणजे मला असं वाटतं की कर्तव्य आणि मातृत्वामध्ये बॅलन्स तेवढा करता आला पाहिजे की कर्तृत्व जे आहे ते पहिला करायचं आणि मातृत्वाला व्यवस्थित वेळ द्यायचा तिला. आणि ती लहानपणापासून खूप मच्युअर आहे, समजूतदार आहे. त्यामुळे तिला मी सांगितलं की मला पोचायला 1 तास लागेल, तर तेवढं तिने समजून घेतलं. पण मी तिच्यासाठी बाकीचं कार्यक्रम म्हणजे जेवण खाण वगैरे सगळं सोडून मग मी तिच्यासाठी आले की तिला माझी गरज आहे ना आता, तर मी तिच्याकडे असलं पाहिजे म्हणून. राजकारणातला एक खमका आवाजामागचे एक आई लोकांना दिसणार आहे.
आता तुम्ही मगाशी म्हणालात की सासूबाई तुम्हाला खूप सांभाळून, तर सासू आणि सूनबाई म्हटलं की आपल्याला चित्र दिसतं की वाद येते, भांडण येते, तर तुमच्या दोघींचं नातं कसं आहे? नाही, वाद भांडण नाही, पण कधी कधी असे मतमतांतर होत असतं. म्हणजे शेवटी तो आता माझ्या आणि माझ्या आईच्यात सुद्धा मतमतांतर होत असतं. शेवटी तो त्या पिढीचा गॅप आहे, आपल्या 2 पिढ्यांचा. तर मतं आमची वेगळी पडू शकतात एखाद्या विषयामध्ये. इव्हेंच्युअली शेवटी कसं असतं माहितीये का, एखादं घर टिकवणं किंवा एखादं कुटुंब एकत्र ठेवणं ह्यात सगळ्यात मोठी जबाबदारी सासूची असते. म्हणजे सासू कशा रिॲक्ट करतात किंवा त्या नवीन आपल्यामध्ये आलेल्या मुलगीला कशा पद्धतीनं सामावून घेतात त्याच्यावरती तुमचं कुटुंब कसं इथून पुढे राहणार ते असतं. आणि मला असं वाटतं की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हे सगळं हँडल केलं. कारण बघा ना, आम्ही म्हणजे माझं नवीन लग्न झालं तेव्हा आम्ही 3 सुना इथे होतो. 3 सुना वेगळ्या फॅमिलीतनं आलेल्या, वेगळ्या वातावरणात वाढलेल्या, तिघींचे विचार वेगळे आणि त्या सगळ्यांना एकत्र एका कुटुंबामध्ये ठेवायचं. म्हणजे कुठेतरी त्या आमची मतही जाणून घेतात, आमच्याही चांगल्या गोष्टी असतात त्या म्हणतात की हा ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना हे तुम्ही करा. मग आमच्या 4 गोष्टी ऐकल्यावर आम्हाला त्यांच्या थोड्या ऐकाव्याच लागतात ना, मग आम्ही त्यांच्या गोष्टी समजून घेतो. सो हे असं देवाणघेवाण की आमच्या 4 गोष्टी समजून घ्या, तुमच्या 4 गोष्टी समजून. त्यामुळे वाद होत नाही, मतमतांतर हे होत असतं आणि आम्हाला आमची मतं मांडण्याचा वाव आहे त्याच्यामध्ये. तेवढं नात्यांमध्ये चालायचं तेवढं आणि असतंच हे बघा, असायलाच. पिढ्यांच्या मध्ये तेवढी विचारांमध्ये तफावत असू शकते, पण ते ऍक्सेप्ट करणं सुद्धा महत्वाचं आहे. काही लोक तर मी असे बघितले की तुमचं काय सांगू नका, आम्ही सांगतोय तेच करायचं. पण इथं आमच्याकडे नाही, इथे आमच्याकडे मतं ऐकली जातात सगळ्यांची आणि मग त्याच्यावरती एकत्रित करूया का नको करूया असं. आता बघायला गेलं तर राजकारण किंवा गोकुळचा संचालका खूप मोठी जबाबदारी तुम्हाला पार पाडायला लागते, तर स्वतःसाठी वेळ कसा काढता? मी सांगू का, मी रविवारचं शक्यतो कार्यक्रम घेत नाही. कारण एकतर रविवार माझ्या मुलांच्यासाठी असतो, माझ्या फॅमिलीसाठी असतो. त्यामुळं शक्यतो कोणी मला रविवारचं काही कार्यक्रम द्यायला आले तरी मी त्यांना स्पष्ट सांगते. म्हणजे मला त्याच्यात वाईट नाही वाटत की नाही बाबा रविवारचं मी कार्यक्रम घेणार नाही, तो माझा फॅमिली टाइम असतो. आणि त्यामुळं मला आठवड्यातला एखादा दिवस ह्याच्यासाठी स्वतःसाठी किंवा मुलांच्या बरोबर राहिलं की ऑटोमॅटिकली रिज्युनेट होतं. तर त्याच्यासाठी छान वाटतं मला. मी आठवड्यातला एखादा दिवस तर स्वतःसाठी देतेच देते. तो फॅमिली टाइम आणि तुमचा स्वतःचा टाइम. पण कधी असं होतं का, आता इतक्या स्ट्रेसफुल फील्ड मध्ये आहात, तर मग कधी असं होतं का आता खूप कंटाळा आलाय, खूप वैताग आलाय आणि तो एक मोमेंट असतो ना की आपल्याला खूपच वैताग आलेला असतोय, त्रास झालेला असतोय, तर त्यामध्ये मेडिटेशन, रिलॅक्सेशन जे काही असतं त्या पिरियड मध्ये तुम्ही काय करता? मेडिटेशन हे माझ्यासाठी बनलेलंच नाही आहे. म्हणजे मी ते करूच शकत नाही. दुसरी गोष्ट, फ्रेश व्हायचं असेल तर मी सरळ एखादा लॉंग विकेंड असेल तर नवऱ्याला घेते, मुलांना घेते, जिथं मोबाईलची रेंज येणार नाही अशा ठिकाणी जाऊ. तेच माझं रिलॅक्सेशन असतं. आणि मेडिटेशन वगैरे काही मी कधी करत नाही, कारण ते जमणं माझ्याकडनं शक्य नाही. कारण मी अशी एक्स्ट्रा विचार करते, म्हणजे काय म्हणतात त्याला, कुठल्याही गोष्टीचा फार एक्स्ट्रा अति विचार करते. त्यामुळे मेडिटेशन माझ्याकडनं होत नाही. तर ते एस्केप जो असतो ना 2 दिवसाचा, कुठेतरी जाऊन येऊ, 2 दिवस जाऊन येऊ, रिलॅक्सेशन. मग परत आलं की फ्रेश नव्याने कामाला लागायचं. मग ते असं काही नसतं की हा बाबा वर्षातनं एकदाच जायचंय, एका आठवड्यातनं, ह्याला नाही. असं जर वाटलं तर 3-4 महिन्यातनं एकदा गेलो तरी चालतं, किंवा वाटलं आत्ता जायचं तर 2 दिवस पुढचे कार्यक्रम नियोजन बघून मग यायचे नाहीत कार्यक्रम आणि 2 दिवस पटकन जाऊन यायचं, असं काहीतरी. पण रिलॅक्स व्हायला इथून बाहेर जायला लागतं मला. कारण असं होऊ शकत नाही की आम्ही इथे आहे आणि नाही का मग लोक बोलवत आहेत आणि आम्ही जाणार नाही, असं होऊ शकत नाही. असताना कामं नाही, कामं संपत नाहीत. त्याच्यामुळे तो एस्केप असतो. कुठेही जा, जिथं मोबाईलची रेंज नाही तिथं कुठेही न्या. म्हणजे तुम्ही दोघं फिरता, तर मग अशी लग्नानंतरची लक्षात राहणारी ट्रिप कोणती आहे? लग्नानंतरचे अशा खूप ट्रिप्स झाल्या आमच्या लग्नानंतरच्या. असे एखादी तरी असेल ना ठिकाण मला लक्षात राहते? आमच्या हनीमूनला 2 जण गेलो, त्याच्यानंतर आम्ही दोघं असं कधीच गेलो नाही. आम्ही काय, आमचा एक ग्रुप आहे फ्रेंड्स वगैरे, म्हणजे आय कॅन कॉल देम फॅमिली ओनली.
म्हणजे कसं असतं, एक असते ते तुम्हाला मिळालेली फॅमिली असते आणि एक असते ते तुम्ही क्रिएट केलेली मिळवलेली फॅमिली असते. तर ती क्रिएट केलेली फॅमिली आणि आम्ही आजपर्यंत जात आलो ट्रिपला. जर त्यांना कधी जमणार नसेल तर आम्ही दोघं सुद्धा जात नाही मग त्यावेळेस. म्हणजे सगळ्यांची अवेलेबिलिटी बघून आम्ही मग ते ठरवतो की कधी जायचं, काय जायचं असं. लक्षात राहणारे ठिकाण राहिलंय. आम्ही जिथं गेलो होतो तिथलं लक्षात राहणारं ठिकाण, लक्षात राहणारं ठिकाण म्हणजे मला आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. ऑब्विसली हा. ते छान आहे. आणि जयपूरला गेलो होतो. जयपूर एक माझा खूप फेवरेट डेस्टिनेशन आहे. तिथे एकदा म्हणजे बरेच दिवसाची मोठी सुट्टी जी म्हणतो ना आपण घालवली, ती आम्ही जयपूरला घालवली होती. लक्षात राहते थोडं थोडं. साहिल तुम्हाला प्रेमाने कसं बोलवतात किंवा तुम्ही साहेबांना कसं बोलवता प्रेमाने? नाही, मी आहोच म्हणते. किती राग आला तरी आहो आणि किती प्रेम आलं तरी आहोच. साहेब कसं बोलवतात? ते शोमिकाच म्हणतात. असं काही प्रेमाचं नाव वगैरे असलं काही नाहीये, पण त्यांच्या मोबाईलमध्ये बायको म्हणून सेव्ड आहे, शोमिका म्हणून सेव्ह नाहीये. तर ते कधी कधी बायको म्हणून हाक मारतात. मी खरं सांगू का, मला लहानपणापासून कधी पेटनेमच नव्हतं. म्हणजे शोमिकाच म्हणायचे सगळे, त्याच्यामुळं मला कधी पेटनेमच नव्हतं. असं जर कधी कोणी बोलवलंच मला पेटनेमनी तर मला ओढ वाटेल ते. म्हणजे अजून बोललेलं नाही. त्याच्यामुळे जे आहे ते चांगलं. बायको पण बोलवतात कधी कधी. तुम्हाला बायको म्हटलेलं आवडते की शोमिका म्हटलेलं? दोन्ही त्यांच्या तोंडून काही चांगलं वाटतं. आपण थोडस सिरियस भागाकडे जाऊयात. बर. महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही काम करताय. बर. आणि असं कोणता क्षण आहे किंवा क्षण म्हणण्यापेक्षा तुमच्या ह्या प्रवासामध्ये महिलांसाठी काम करताय तुम्ही किंवा राजकारणात, असे या प्रवासामध्ये असे कोणता एक अविस्मरणीय मुवमेंट आहे किंवा एखादी घटना आहे जी तुम्हाला लक्षातूनच गेली नाही, तो हार्ट टचिंग आहे, म्हणजे ती असं आपण कधी बघितलं नाही, अशा महिलेच्या बाबतीत म्हणा किंवा ह्या राजकारणाच्या बाबतीत म्हणा, हार्ट टचिंग आहे की ती आयुष्यात कधी विसरूच शकत नाही. अनबिलिव्हेबल. मी कधी महिलांच्यासाठी काम करायचं म्हणून बाहेर पडले नाही. म्हणजे जशी मी बाहेर पडले तसं मी पूर्ण माससाठी काम करायचं. म्हणजे मग पूर्ण कसं झालं, मी जिल्हा परिषद अध्यक्ष होते तेव्हा मला जिल्ह्याची जबाबदारी पडली आणि जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक घटकाची जबाबदारी ही माझी म्हणून मी स्वीकारली. मग त्याच्यामध्ये महिला असतील, ज्येष्ठ माणसं असतील, मुलं असतील, मुली असतील, हे सगळे घटक त्याच्यामध्ये होते. त्याच्यामुळं मी फक्त महिलांच्यासाठी काम करणं असं मला कधीच नाही वाटलं. मला असं वाटलं जर मी एखाद्या मतदारसंघाचं नेतृत्व करते तर मला तिथे राहणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी ही माझी आहे. मग ह्या लोकांमध्ये तुम्ही काम करताय, मग त्यात गरीब, श्रीमंत, शहरी, ग्रामीण अशा सगळ्या प्रकारचे लोक येतात. त्यामध्ये तुम्हाला काय हार्ट टचिंग अशी घटना कोणासोबत घडली, एखाद्याला खूप अडचण आणि ती तुम्ही सोडवली, असा अविस्मरणीय क्षण? एक ना, म्हणजे आता त्या माझ्या मतदारसंघातल्या नाही आहेत, पण एक अशा एक वृद्ध महिला होत्या. त्या एक दिवस असंच पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे ना आपल्याकडे 2019ला पूर आला होता आणि पूर आला की नाही की पंचगंगाचं पूल पूर्ण बंद होतो आणि हा हायवे पूर्ण जॅम होतो. तर त्या अडचणीतून, म्हणजे इथे आमच्याकडे खूप गाड्या वगैरे लागलेल्या असतात आणि जेवढ्या गाड्या इथे लागलेल्या असतात ना तेवढ्यांचं सगळ्यांचं रोजचं जेवण सकाळ संध्याकाळ आमच्याकडे असतं आणि त्याच्यामुळे इथे गर्दी खूप असते. आणि अशा गर्दीमध्ये ना त्या माझ्याकडे आल्या होत्या मला भेटायला. पूर आला म्हणजे पाऊस किती असेल विचार करा. आणि त्या सांगत होत्या की त्यांचा मुलगा थोडासा हे होता, काय म्हणतात त्याला, थोडासा मेंटली डिस्टर्ब होता तो मुलगा. एकच मुलगा, त्या राहणाऱ्या एकट्याच, त्या अशा पत्र्याच्या घरात राहत होत्या आणि जेवायला त्यांच्याकडे काहीच शिल्लक नव्हतं, कारण तो मुलगा मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे तो घरातनं निघून गेला. तो 2 दिवस आलाच नाही आणि त्यांना माहीतच नाही तो कुठे गेला. आणि घरात जेवण काही नाही, त्यांना नोकरी नाही, घराचा पत्रा गळत होता त्यांचा, घरात सगळं पाणी, चुलीत सगळं पाणी. त्या 2 दिवस कशा राहिल्या मला माहिती नाही. आणि मग त्या माझ्याकडे त्यावेळेस आल्या होत्या आणि
हे सगळं ऐकून मला असं वाटलं की मी यांच्यासाठी काय करू शकते. मग त्यांना मी पूर्ण म्हणजे मला नाही आवडत हे ऑन कॅमेरा बोलायला किंवा मला बोलायचे नाही मी त्यांच्यासाठी काय केलं ते, पण त्यावेळेस मी त्यांना मदत केली आणि ते माझ्यासाठी खूप काय म्हणतात त्याला, माझ्यासाठी खूप ते हार्ट टचिंग होतं की लोक अशी राहतात आणि आपल्याला त्याची जाण असली पाहिजे की आपण त्या मानाने सुखी आहोत. म्हणजे जे आपण कंप्लेन करत राहतो ना की माझ्याकडे हे नाहीये ते नाहीये, म्हणजे एवढं सगळं असून सुद्धा जे आपण रडतो ना ते नाही रडलं पाहिजे, कारण का अशी सुद्धा लोक आहेत ज्यांच्याकडे अजिबातच काही नाहीये. त्या मानाने आपण खूप सुखी आहोत. म्हणून माझी आई पण मला नेहमी सांगायची की नेहमी आपल्यापेक्षा कमी असणाऱ्यांच्याकडे बघती किती समाधानी राहतात, ना की मोठ्यांच्याकडे. नाहीतर मग आपण कायमच हा विचार करत राहणार, अरे त्यांच्याकडे आहे माझ्याकडे का नाही. पण जेव्हा तुम्ही अशी लोक बघता तेव्हा असं वाटतं नाही बाबा माझ्याकडे जे आहे त्यात मी सुखी आहे म्हणजे. आणि तो खूप हार्ट टचिंग होतं. म्हणजे मला अशी कधीच वेळ कोणावर येऊ नये आणि अशा वयामध्ये तर अजिबात येऊ नये असं मला वाटलं. त्या भावनेमुळेच लोकांनी निवडलेला प्रतिनिधी योग्य आहे असं त्यांना जाणवतं. तुम्ही फूडी आहात काय? फूडी खूप जास्त. कोल्हापूरचं कोणतं स्ट्रीट फूड आवडतं? कोल्हापूरला स्ट्रीट फूड पाणीपुरी, भेळ, पाणीपुरी असं स्ट्रीट वरती. आणि काय खातो आपण तेवढंच खाल्लंय मी स्ट्रीट वरती. आम्हाला असं आहे ना की आम्ही जिथं पाणीपुरी मिळेल तिथं आम्ही खातो, जिथे भेळ मिळेल तिथे आम्ही. भेळ आणि पाणीपुरी काय म्हणतात त्याला ऑलवेज वेलकम आहे कुठेही असेल तर. कोणतं तरी ठिकाण असेल की तुम्ही जाताय दरवेळी? आम्ही सासणे ग्राउंडच्या इथे ना ते पाणीपुरी छान मिळते, तर तिथे जाऊन आम्ही पाणीपुरी खातो. हा व्हिडिओ बघितल्यानंतर गर्दी गर्दी आता सासणे ग्राउंडला तिथे खूप सारे आहेत पाणीपुरी वाले. जिथं कमी गर्दी असेल तिथं जातो आम्ही, कारण पटकन मिळतं आणि छान मिळते. त्या एरियामध्ये खूप सारे आहेत, कोणी पण तिथे जाऊन. जास्तीत जास्त पाणीपुऱ्या पुऱ्या किती होतात ते मोजत नाही. नाही मोजत. महिलांचे एक नेतृत्व म्हणून प्रश्न विचारते की आता तुम्ही जे काम करताय ते तर चालूच आहे, पण यापुढे तुम्हाला काय काम करायची इच्छा आहे, कशा प्रकारे डेव्हलपमेंट करायची इच्छा आहे? खरं सांगू का, कोल्हापूरमध्ये आता डेव्हलपमेंट झाली पाहिजे, कारण मी लहानपणापासून बघतेय ना कोल्हापूरमध्ये फारसा बदल झाला असं वाटत नाही. आता फॉर्च्युनेटली खूप चांगले प्रोजेक्ट्स मंजूर करून आलेले आहेत कोल्हापूरला, तर ते झाले तर खरोखर कोल्हापूरची डेव्हलपमेंट होईल. आणि याच्यासाठी चांगले लोकप्रतिनिधी पहिला लोकांनी निवडणं खूप गरजेचं असतं. आणि आता सुरुवात लोकांनी केलेलीच आहे, तर इथून पुढेही ते करतील अशी आशा आहे. तुम्ही वैयक्तिक माझ्याबद्दल विचारलात तर ज्या पद्धतीनं मी आता काम करतेय लोकांच्यासाठी, किंवा आता गोकुळच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांच्यासाठी काम करतेय, तर ते मला आवडतं. म्हणजे कोणाचा तरी आवाज बनण्याचं काम मी करते. मी फार त्यांच्या आयुष्यात किती बदल करते मला माहिती नाही, किंवा माझ्यामुळं त्यांच्या आयुष्य रोजच्या दैनंदिनीमध्ये त्यांचा त्रास कमी होतोय का नाही माहिती नाही मला, पण एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या कम्युनिटीचा आवाज बनून मी कोणासमोर तरी काहीतरी मांडतीये, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कोल्हापूरच्या महिलांसाठी काय संदेश द्याल? म्हणजे कशा, राजकारणाबद्दल का एकंदरीत? ओव्हरऑल राजकारण, समाजकारण, सर्वसामान्य महिला आहेत सक्षम बनण्यासाठी. ते महिला पहिल्यापासून सक्षम असतात, महिलांना ना शिकवावं लागत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिला आपल्या कुटुंबावरती लक्ष द्या. जर आपलं कुटुंब चांगलं असेल आणि ते स्ट्रॉंग असेल ना, तर लाईफमध्ये आपण काही अचीव करू शकतो. त्याच्यामुळं आपण आपलं परिवार स्ट्रॉंग ठेवला पाहिजे. आणि मग जेव्हा आपण बाहेर पडतो, म्हणजे कुटुंबाला सोडून काही करू नका, असं माझं म्हणणं आहे. की फॅमिली इज इम्पॉर्टंट, मुलं इम्पॉर्टंट आहेत, नाती इम्पॉर्टंट आहेत तुमची, तुमच्या परंपरा ज्या आहेत. शेवटी कसं असतं की स्त्रीनीच त्या परंपरा पुढे चालवायच्या असतात, तिच्याकडूनच पुढची पिढी शिकत असते. मग आई म्हणून शिकवा, नाही तर सासू म्हणून शिकवा. त्यामुळं त्या आपल्या परंपरा टिकवणं, त्या पुढच्या पिढीला देणं, कुटुंब सांभाळणं, हे सगळं करून तुम्ही सामाजिक जीवनात या. आणि सामाजिक जीवनात पण येताना काहीतरी एक हेतू असू देत, की मला काहीतरी बदल करायचा आहे म्हणून मी येते.
आणि मला समाजासाठी चांगलं काम करायचंय. माहितीये का, मला म्हणजे सगळेच काही चांगले अनुभव आलेले नाहीयेत महिलांना काम करताना. म्हणजे मी हे ऑन कॅमेरा बी बऱ्याच वेळा बोलले आणि मला काही वाटत नाही त्याच्याबद्दल बोलायला, कारण मी पण एक महिला आहे. महिला जितक्या चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात तितकंच त्या भांडणात सुद्धा तेवढाच वेळ घालवू शकतात. हा, म्हणजे मला असं वाटतं जेव्हा आपण सामाजिक क्षेत्रात येतो तेव्हा आपण एकमेकांना मदत करण्यासाठी येत असतो. तर तिथे तुम्ही हेवे दावे आणले नाही पाहिजेत, ईर्ष्या नाही केली पाहिजे. ठीक आहे, कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे, कॉम्पिटिशन आहे, पण ऑटोमॅटिकली तुम्ही तुमची लाईन मोठी केली दुसऱ्याची न पुसता तर लोकांना दिसणारच आहे. याच्यासाठी भांडायची गरज नाही, याच्यासाठी ईर्ष्या करण्याची गरज नाही. ज्याच्यात महिला त्यांचा खूप वेळ घालवतात असं माझ्या निदर्शनास आलं. त्यामुळे ज्यांना सामाजिक जीवनामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये मोठं व्हायचं आहे, एखाद्या चांगल्या पदावरती स्वतःला बघायचं आहे, तर त्यांनी ईर्ष्या आणि हेवे दावे या सगळ्या गोष्टी या थोड्याशा बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि काम केलं पाहिजे. आपला श्रावण गप्पा रंगली भरपूर छान आणि तुम्हाला मी जाणून सुद्धा घेतली. तर या श्रावण गप्पाचा निरोप घेताना एक स्पेशल उखाणा होता. उखाणा माझा फेवरेट आहे तो. शिवरायांनी गड जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने, अमल साहेबांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. वा वा वा, साहेबांनी कमेंट दिली पाहिजे. ताई, तुम्हाला भेटून मला तरी खूप आनंद झाला. मलाही छान वाटलं गप्पा मारून, कारण आम्ही फार असं इंटरव्ह्यूज आजपर्यंत फक्त राजकीय पर्सनल याच्यामध्ये फार कमी लोकांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपला हेतूच तो आहे की तुम्ही राजकारणा व्यतिरिक्त खासगी जीवनात कसं राहता, तुमच्या भावना काय आहेत त्याच आम्हाला समजून घ्यायचं. आणि मुळात म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूज देता, बाईट्स असतात, सगळं राजकारणाच्या धावपळीत येतं, त्याच प्लॅटफॉर्म जवळ सगळं घुमत असतं. म्हणूनच तुम्हाला एक तुमचा मी टाइम, तुमच्या आठवणी जागृत करण्यासाठी तरुण भारतने हा कार्यक्रम ठेवलाय. तर आम्हाला खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. आणि या व्यतिरिक्त या निमित्तानं एक राजकारणामध्ये असणारी सक्षम स्त्री आणि घरातल्या जबाबदाऱ्या या दोन्ही गोष्टी बॅलन्स कसं करतात हे आम्हाला तुमच्या कडून समजलं, एक जवळून पाहता आलं, अनुभवता आलं. याशिवाय तुम्ही तुमचं बिझी स्केड्यूल मधला खूप अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्यासाठी तरुण भारत कडून तुम्ही नक्की आहात की मी फार बिझी नव्हते. फक्त माझं फ्लाईट आहे, मला ट्रॅव्हल करायचं आज म्हणून, नाहीतर अजून एक तासभर मी निवांत गप्पा मारू शकले असते तुमच्या. एवढ्या सुद्धा गप्पा खूप छान रंगल्या आपला. तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्यासाठी तरुण भारत कडून मी खूप आभारी आहे तुमची. आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आपल्या श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तरुण भारतचे सुद्धा आभार, तुमचे आभार दोघींचे. आपण नक्की यानंतर इतका छान कार्यक्रम स्पेशली राजकारणी स्त्रियांच्यासाठी ठेवला, कारण आमचं सुद्धा पर्सनल लाईफ असतं, जे मी सतत लोकांना सांगते की राजकारणामध्ये आहे किंवा आम्ही लोकप्रतिनिधी आहे म्हणजे आम्ही 24 तास अवेलेबल असलं पाहिजे. ही जी कन्सेप्ट आहे ती चुकीची आहे, कारण आम्हाला सुद्धा फॅमिली लाईफ असते, आम्हाला सुद्धा आमची सुद्धा नाती जपायची असतात. आणि 24 तास अवेलेबल असण्यासाठी एक आपली सिस्टीम असते लोकप्रतिनिधींची, आणि त्या सिस्टीमच्या थ्रू कोणी ना कोणीतरी प्रत्येक माणसाच्या संपर्कात असतं. त्यामुळं प्रत्येक वेळेस हा अवेलेबल झाला नाही, ते अवेलेबल झालं नाही म्हणून नाराज न होता ही सिस्टीम समजून घेणं गरजेचं आहे. प्लस जे लोकप्रतिनिधी आहेत तीही माणसं आहेत, त्यांचंही कुटुंब आहे, त्यांचंही काहीतरी प्रायव्हेट लाईफ आहे. हे जे तुमच्या इंटरव्ह्यू मधून लोकांच्या पर्यंत जाईल ते खूप चांगली कल्पना आहे. त्यामुळे तरुण भारतचे मनापासून अभिनंदन आणि आभार दोन्ही मी व्यक्त करते. आणि छान कन्सेप्ट आहे, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपण यानंतर नक्की भेटू. नक्की भेटा.